ज्यांचं नाव घेतल्यावरही संकट मागं फिरतात, दत्तगुरूंचे अद्भुत अनुभव. नमस्कार मंडळी, आज तुम्हाला एक असा अनुभव सांगणार आहे जो ऐकून तुमच्याही अंगावर शहारा येईल आणि मनात गुरूंच्या कृपेचा एक नवीन प्रकाश पडेल. संकटात गुरु आठवतो आणि संकट मागे फिरतं. देवा, आता काहीच मार्ग नाही, कोणीतरी वाचव रे बाबा, अशी हाक जेव्हा अंतःकरणातून निघते तेव्हा त्या हाकेला उत्तर देतो तो गुरु. एका भक्ताने नवस केला होता, स्वामी, जर माझ्या मुलीचं लग्न ठरलं तर मी अक्कलकोटला दर्शनाला येईन. 8 वर्षे झाले, कुठेही लग्नाचा योग जमत नव्हता. शेवटी एका दिवशी तो म्हणाला, महाराज, मी दर्शनालाच येतो, तू काही देशील की नाही ते तुझ्यावर. दर्शन घेतलं आणि अवघ्या 2 आठवड्यात योग्य स्थळ, होकार आणि शुभमंगल. तो भक्त रडत म्हणाला, स्वामींना काही मागितलं नाही, पण त्यांनी सगळं दिलं. हेच असतं निव्वळ दर्शनाचं सामर्थ्य. दत्तगुरूंचा अदृश्य हात. एक आजारी वृद्ध व्यक्तीला डॉक्टरांनी सांगितलं, आता काहीच उपचार शक्य नाहीत. पण त्यांचा मुलगा दत्तगुरूंचा भक्त प्रत्येक रात्री ओम श्री गुरुदत्ताय नमः जप करत त्यांच्या बापाच्या पायाशी बसत असे. 3री रात्र होती. त्या वृद्ध व्यक्तीने डोळे उघडले आणि म्हणाले, अभि तर एक तेजस्वी योगी माझ्या शेजारी बसले होते. त्या दिवसापासून प्रकृती सुधारायला लागली. कोण होता तो तेजस्वी योगी? तोच तर होता दत्तगुरु, ज्यांची कृपा संकटावर भारी असते. स्वामी समर्थ आणि दत्तगुरु भक्ताला सोडत नाही. तुम्ही काहीही असलात, पापी, साधा, भोळा, शिकलेला, अशिक्षित, गुरूंचं प्रेम कधीही तुमच्यावरचं बंद होत नाही. गुरु म्हणतात, माझं नाव घेतलंस ना, मग मी तुझ्या सोबत आहे. त्यांची कृपा कुठल्याही अहंकारात नाही, ती आहे निर्मळ श्रद्धेत, निरागसतेत आणि मी तुझा आहे या भावनेत. गुरूंचं स्मरण म्हणजे कवच कुंडल. तुमच्यावर कोणी जादूटोना केला असेल, तुमचं काम अडकत असेल, घरात सतत वाद होत असतील तर थांबा. गुरूंचं नाव घ्या, दररोज नियमाने, श्रद्धेने. प्रत्येक सकाळी 11 वेळा म्हणा, ओम श्री दत्तोत्रयाय नमः. प्रत्येक रात्री झोपताना म्हणा, ओम स्वामी समर्थाय नमः. 21 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. ते संकट कमी होईल, मन हलकं होईल आणि आयुष्यात दिशा मिळेल. माझ्या भक्तांना मी कधीच सोडत नाही. स्वामींचं वचन. स्वामी समर्थ म्हणायचे, माझ्या नावावर विश्वास ठेव आणि मागे वळून पाहू नको. तुम्ही कितीही दूर गेलात, चुकीच्या मार्गावर गेलात तरी गुरु म्हणतात, पुन्हा परत ये, मी आहे. ते शिक्षा करतात, पण फाटकी चप्पल घालून तुमच्या सोबत चालतात. ते वाचवतात, पण त्याचं श्रेय घेत नाही. ते म्हणतात, फक्त माझं नाव घे, बाकी मी पाहतो. मित्रांनो, आज हे ऐकून जर तुमच्या मनात श्रद्धेचा एक छोटासा पण खराखुरा दिवा पेटला असेल तर कमेंटमध्ये एकच वाक्य लिहा, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. कमेंटमध्ये एकच वाक्य लिहा, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. आणि हो, तुमच्याही जीवनात असा काही अनुभव असेल, दत्तगुरूंची कृपा, स्वामींचा चमत्कार, तर जरूर शेअर करा. या कथा, अनुभव आणि श्रद्धा शेअर केलात की अजून कोणी संकटात असलेला भक्त त्यातून मार्ग शोधू शकतो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि भक्ती प्रसारण सर्वांपर्यंत पोहोचवायला मदत करा. जय श्री गुरुदेव दत्त. जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी